भारतामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वायत्त संस्थांना बाटवलेलं आहे. त्यांचा कधी ना कधी गैरवापर केलेला आहे. परंतु आपल्याला 2014 नंतर खूप घाऊक पद्धतीने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या तटस्थ संस्थांना काय म्हणतात भ्रष्ट करण्यात आलेलं आहे. राजकीय वापर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे दिसून येते आणि म्हणून मग आत्ता त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं. त्यावेळेस पण ते झालेलं होतं. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की शहाबानोचा निकाल झाला तेव्हा राजीव गांधींनी तो सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलला कायदा करून काही गरज नसताना. तिथून आपण सुरुवात झालेली पाहतो. तर आता बेकायदेशीरच कायदे मान्य करून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे काही विशिष्ट व्यापाऱ्यांसाठी त्यांना कोणते कायदे पाहिजे हे कायदे आधी तयार केले जातात. 5-6 महिन्यापासून कायद्याची प्रक्रिया सुरू असते. हे मला माहिती आहे, कारण की माझ्यासोबत काम करणारे काही जण अशा मोठ्या मोठ्या भारतातल्या धनदांडग्यांसोबत वकील म्हणून काम करत आहेत. कायदा तयार केला जातो, त्याच्यानंतर धोरण ठरवलं जाते, मग तो कायदा संसदेमध्ये पारित केला जातो आणि मग यांचा व्यवसाय लगेच तोपर्यंत सुरू झालेला असतो. बाकीच्यांना कळायचं पण असते की असा कायदा झाला, आपण आता असा व्यवसाय सुरू करू शकू, तोपर्यंत त्यांचं प्रोडक्शन सुरू होऊन जाते. तर एखाद्या कोणीतरी विशिष्ट व्यक्तीला उपयोगाचे ठरतील असे कायदे न करता भारतातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला उपयोगाचे ठरतील, त्यांचं जीवन चांगलं होईल, त्यांचा सर्वांगीण विकास होईल, याच्यासाठी कायदे करण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि मग या यंत्रणा ज्या आहेत, ED असतील, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, यांचा जो गैरवापर आहे त्याच्याबद्दल सामान्यातल्या सामान्य माणसांनी अत्यंत सजगपणे बोलणं सुरू केलं पाहिजे की आम्हाला हे मान्य नाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून दिलेलं आहे. तुम्ही राज्य करणार म्हणून तुम्ही राजे नाही आहेत, कारण की भारतामध्ये लोकशाही आहे.